शेतकरी बांधवांनो नमस्कार। आपली 7 मे 2023 ची 5400 रुपये लागवड होती। आज 27 एप्रिल 2024 रोजी ह्या प्लॉटची पूर्ण हार्वेस्टिंग झाली आहे। 95 ते 97% माल ह्यातला एक्सपोर्ट झालेला आहे। आतापर्यंत आपण ह्या बागेतला माल फक्त 1 टन ओव्हर साईज झालती, एक्सपोर्टला जात नव्हता, त्यामुळे 1 टन मग माल काढून आपण पिकअपला दिलता फणीला। तर आता आपण पिढ्या धरत असताना खोडव्याची एक काळजी घेणं गरजेचं आहे सर्व शेतकरी मित्रांनी व आपल्या निर्यात शेमखेडी ग्रुपमध्ये सर्व शेतकरी बांधवांनी की पिढ्या धरत असताना आपण आपल्या बागेमध्ये माझी साधारण 5400 रुपयाचा प्लॉट होता। त्यामध्ये माझ्या काहीतरी 100-150 झाडं अशी असतील की काय घड शॉर्ट पडलेले आहेत, काय घड व्हायरसचे असतील, अशी जी झाडं आहेत ते आपण टिकावाच्या साहाय्याने काढून टाकायचे आहेत। हे काढण्यामागचा माझा उद्देश काय आहे की आपण ज्यावेळेस खोडव्याचं पिलू धरतो त्यावेळेस हे झाड काढल्यामुळं दुसऱ्या झाडाला आपण डबल पिलू धरू शकतो व पुढचं आपलं खोडव्याचं येणारं जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते। अशा पद्धतीने आपण दुसऱ्या झाडाला डबल पिलू धरू शकतो। पिलाची साईज ह्या लेवलला आहे। आपण आता थोड्या वेळाने पिल्ले धरायचं काम करणार आहे, त्यावेळेस आपण पिल्लाचा पण धरत असतानाचा व्हिडिओ एक बनवून मी ग्रुपवर टाकतो आणि सर्व शेतकरी मित्रांनी असे बारकावे लक्षात घेऊन व स्वतः शेतामध्ये थांबून लेबरकडून हे काम करून घ्यायचं आहे व काम करून घेणं गरजेचं आहे। तरच आपलं पुढचं जसं आपण हा लागण्याचा माल एक्सपोर्ट झाला आहे 95-97%, तसाच खोडव्याचा सुद्धा माल एक्सपोर्ट होईल ह्या दृष्टीने आपण प्लॅनिंग करायचं आहे व मी पण त्या दृष्टीने प्लॅनिंग करत आहे। ज्या शेतकऱ्यांना खोडव्याचे पिले धरायचे आहेत त्या शेतकऱ्यांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे। आणि पिले धरत असताना पिलं फक्त धरत असताना एक लेवलची पिले धरायची आहेत किंवा जास्त वेळा कापलेली पिलं शक्यतो धरायची नाहीत। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।